लोणावळ्यात काल अन्सारी आणि खान कुटुंब जे आहे ते वर्षविहार करण्यासाठी आलं होतं, मात्र काळाने जे आहे ते त्यांच्यावर घाला घातलेला आपल्याला कोण पाहायला मिळतं। त्या कुटुंबातील 5 सदस्य जे आहेत ते त्या ठिकाणी वाहून गेले, त्यामधील 3 डेड बॉडीज जे आहेत त्या ठिकाणी सापडल्या आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत अन्सारी कुटुंबातील नातेवाईक आहेत। सर, काय सांगाल नक्की ही फॅमिली जी आहे ती किती फॅमिली होती आणि किती लोक जे आहेत ते लोणावळ्यासाठी आले, ते कसा हा प्लॅन ठरला होता? ॲक्च्युली ते 27 तारखेला लग्न होतं आणि ते लग्न आटोपल्यानंतर 2 दिवसानंतर वलिमा असतो। वलिमाचा कार्यक्रम ते 29 तारखेला त्यांनी संपवलं। त्याच्यानंतर 31 तारखेला ते इथं येण्यासाठी प्लॅन केला त्यांनी आणि ते 17 लोक होते टोटल, टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये आले होते आणि तिथून म्हणजे साधारण ते सकाळीच निघाले होते। इथं पोचता त्यांना 11-12 वाजले होते इथं पोचतापर्यंत। तेव्हा मला 2 वाजता त्यांचा फोन आला भावाचा की अरे ते माझी मुलगी ते 2-3 जण वाहून गेले आणि मला ते सापडत नाहीयेत। ते एकदम घाबरलेल्या अवस्थेत त्यांचा मला फोन आला होता। मी पण घाबरलो आणि मी ताबडतोब गाडी काढली आणि मी इथं आलो। तरी मला 2 तास लागले इथं पोहोचायला। किती बॉडीज जे आहेत ते सापडले आणि नक्की त्यांचे नाते काय होतं सगळ्यांचे? आता तर 3 बॉडी सापडलेत, 2 छोटी छोटी पोरं आहेत त्यांचे हे आहेत सापडायचे बाकी आहेत। तर त्याच्यातली ते आदिल अन्सारी जो माझा भाव होता त्याचे दोन्ही मुली सापडले आणि त्यांची मेहुणी ती एक सापडली आहे आणि त्या मेहुणीची मुलगी आणि मेहुण्याचा मुलगा हे अशी 2 छोटी मुलं आहेत, ते अजून सापडायचे आहेत। कुटुंब आहे, कुठून राहत होते सगळे? हे सगळे सय्यदनगरलाच राहत होते, सय्यदनगर हडपसरला। रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।